छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने त्याचा थेट परिणाम भाजीपाला बाजारावर दिसून येतोय। भाजीपाल्याची आवक तब्बल 40% घटल्याने अनेक भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत। पालेभाज्या, टोमॅटो, भेंडी, गवार, शिमला मिरची यांसारख्या भाज्यांनी 100कडे वाटचाल सुरू केली असून सर्वसामान्यांचं स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलं आहे। पावसाअभावी उत्पादन घटल्याने आणि बाजारातील पुरवठा कमी झाल्याने दरवाढीची झळ नागरिकांना सहन करावी लागते। जून महिना संपत आला तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही। शेतातील भाजीपाला पिकांवर त्याचा परिणाम झाला असून उत्पादन घटलं आहे। परिणामी बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे। सध्या बाजारात पालेभाज्यांचे दर सर्वाधिक वाढले असून 100 रुपयांना मिळणारा भाजीचा 20 आता तब्बल 400 रुपयांपर्यंत पोहोचलाय। टोमॅटो, भेंडी, गवार, शिमला मिरची या भाज्यांचे दरही 80 रुपयांवर पोहोचले आहेत। आजचे भाजीपाल्यांचे दर पाहूयात। टोमॅटो 80 रुपये, गवार 80 रुपये, भेंडी 80 रुपये, शिमला मिरची 80 रुपये, वांगे 60 रुपये, फ्लॉवर 80 रुपये, पत्ताकोबी 50 रुपये, शेवग्याच्या शेंगा 90 रुपये, कांदा 20 रुपये, बटाटा 30 रुपये। भाजीपाल्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचं मासिक बजेट विस्कळीत झाले। कांदा आणि बटाट्यांच्या किमतीतही वाढ झाल्याने दैनंदिन स्वयंपाकाचा खर्च वाढला आहे। नागरिकांनी सरकारने बाजारभाव नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। हवामानातील अनिश्चितता कायम राहिल्यास आणि लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही तर आगामी लग्न सराईच्या हंगामात भाजीपाल्यांचे दर आणखीन वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। पावसाची प्रतीक्षा, घटलेली आवक आणि वाढते दर यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले। आता समाधानकारक पावसाकडे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांचं लक्ष लागलं असून येत्या काही दिवसातील पावसावरच भाजीपाल्याचे भाव अवलंबून राहणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, आवाज इंडिया, संभाजीनगर।